आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी वनजमिनींबाबतचे प्रश्न उपस्थित केले। 193 एकर जमिनीबाबत शासन गंभीर का नाही असं प्रधान म्हणाले। मंत्री भरत गोगावले येत्या 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, मात्र ते पालकमंत्री पदापासून दूरच आहेत, कारण प्रशासकीय स्तरावर पालकमंत्री पदाच्या संदर्भात कोणत्याही हालचाली अजून तरी झालेल्या नाहीत। विनायक राऊत यांच्यासह 6 आरोपींना जादूटोणा प्रकरणात अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयानं मंजूर केलाय। आता गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे। नरहरी झिरवळ यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित केलेल्या वनरंग सांस्कृतिक उत्सवासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहिल्या। डिजिटल युगातही आपल्या परंपरा, बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत आणि हस्तकला जगल्या पाहिजेत असं सुनेत्रा पवार म्हणाले। जळगावात पाचोरा इथल्या महसूल समाधान शिबिर या शासकीय कार्यक्रमात विरोधकांना डावलल्याचा आरोप काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी केलाय। त्यांनी याबाबतचं निवेदन उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे यांना दिलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले। राज ठाकरेंनी केलेले कुंभमेळ्याचे कामातील भ्रष्टाचाराचे आरोप महाजनांनी फेटाळलेत। उगाच राजकीय स्टेटमेंट करू नये असंही गिरीश महाजन म्हणाले। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंशी भेटून चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। जरांगेंच्या भावनांचा नेहमीच आदर आहे, त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सातत्यानं पुढाकार घेत आहे असंही विखे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदात बदल होणार असल्याच्या चर्चांना पार्थ पवारांनी स्पष्टपणे नकार दिलाय। गेल्या काही काळापासून लावल्या जाणाऱ्या खोट्या तर्कवितर्कांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन केली जाते असा आरोपही त्यांनी केलाय। गौरी गणपती निमित्तानं कोकणवासियांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत। एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार आहे। 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत या जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रताप सरनाईकांनी दिली। ओबीसी नेते मंगेश ससानेंनी मनोज जरांगेंना आव्हान दिलंय। तुझ्यात दम असेल तर 25 आमदार पाडून तू ग्रामपंचायतीत निवडून येऊन दाखव असं साने म्हणाले। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले। समिती पारदर्शक पद्धतीने काम करते, नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात आहे असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। राजू शेट्टींनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा सरकारवर टीका केली। शेतकऱ्यांना कर्जमाफीचं फक्त आश्वासन दिलंय, कमीत कमी शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे यासाठी सरकारचा प्रयत्न असा आरोप शेट्टींनी केलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाआडून विरोधकांची स्टंटबाजी सुरू होती अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत मोठे फेरबदल केलेत। निर्मला नवले यांच्याकडे महिला युवती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे। पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात संसदेतील पंतप्रधान कार्यालयात बैठक झाली। शिवसेनेच्या फुटीर खासदारांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली। कर्जमुक्तीचा पहिला हप्ता वितरित झालाय। राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर 5,029 कोटी रुपये जमा झालेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय। जरांगेंनी बावनकुळेंच्या आडनावाचा आक्षेपार्ह उल्लेख केल्यानं सदावर्ते संतापले। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकमधील खड्ड्यांवरून संबंधित प्रशासनाला सुनावलंय। खड्डे बुजवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर दंड लावा, त्यांचे पुढचे काम थांबवा असे आदेशही दिलेत। जिजाऊंच्या जन्मभूमी बुलढाण्यातून येणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांना जिजाऊंचा संस्कार समजला नाही। सुनेत्रा पवारांबद्दलच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी टीका केली आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा घेतला। अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं काम लवकरच पूर्ण होणार असं ते म्हणाले।
शिवसेनेच्या 7 खासदारांसोबत पंतप्रधानांचा स्वतंत्र संवाद झाला. मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा, कुठली विकास